काय पाणी कुठून येतं तुम्हाला माहिती आहे का नाही? असं का? नाही पण मला असं सांगितण्यात आलेलं आहे की ही जी धार आहे काही गुपित धार आहे म्हणून. पण असं दिसत नाही ना कुठून आले तर. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडणार, कारण आजचं जे लोकेशन आहे खूप जुने आहे मित्रांनो. आणि हे हेमाडपंथीमधील लोकेशन आहे मित्रांनो. हे मंदिर आहे श्री महादेवाचे मंदिर, आणि हे मंदिर आहे जालना जिल्ह्यातील मंठा शहरापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती. मित्रांनो, हे मंदिर हेमाडपंथीतले बांधकाम असून खूप जुने आहे, आणि येथील एक रहस्यमय ठिकाण आहे जे की आपण पाहणार आहोत. धार म्हणजे पाण्याची धार, ती गुपित आहे मित्रांनो. हे पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग आज आपण समोरचा प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, फायनली आपण उसवद या गावातील व्यंकेश्वराय नम या मंदिराच्या गेट समोर आलेलो आहेत. आता आपल्याला या गेटमधून आतमध्ये एंट्री करायची आहे. बघायचं आहे आपल्याला मंदिर कसं आहे ते. बघू शकता किती सुंदर असा गेट आहे. चला तर मग आज आपण गेटमध्ये एंट्री करूया. मंदिराचा परिसर बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती सुंदर असा आहे. आता तुम्हाला परिसर दाखवतो. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पण आहे इथे, बघू शकता. मित्र बघा, आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. बघू शकता किती मोठा नंदी आहे. आणि मित्रांनो, हे मंदिराच्या बाजूलाच मोठी नदी वाहते. बघू शकता तुम्ही, पूर्णा नदी अशी आहे या नदीचे नाव. बघू शकता किती पाणी आहे पूर्ण नदीला, फुल अशी भरलेली आहे नदी. मित्रांनो, या मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो तुम्ही. बघू शकता किती. या मंदिराचे नाव आहे श्री व्यंकटेश्वराय नमः. चला आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो, हे मंदिर हेमाडपंथी मधील बांधकाम आहे. या मंदिराचे 1000 वर्षाच्या जास्त वर्ष झालेले आहेत मित्रांनो. हजारो वर्षापूर्वी बांधलेलं मंदिर आहे. बघू शकता याचे काम, बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती सुंदर अशा प्रकारे केलेलं आहे.
बघू शकता आता हे महादेवाची पिंड आहे मित्रांनो. खूप जुनी मंदिर आहे मित्रांनो. हे हेमाडपंथीतील बांधकाम असल्यामुळे आणि हे महाशिवरात्रीला या श्री महादेवाची जी मूर्त आहे ना ही धारण केल्या जाते पिंडीला. बघू शकता किती सुंदर अशा प्रकारची आहे. महाशिवरात्रीमध्ये याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये धारण केली जाते, घातले जाते मूर्त. आणि इकडे बघू शकता पुन्हा महादेवाची किती आकर्षक अशी मूर्त बनवलेली आहे. थोडंसं कांत बाजूला आल्याच्या नंतर हे पण छोटेसे मंदिर आहे. इथून बघू शकता, इथून पण पाणी दिसते आतमधून. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रकारचे काम केलेले या मंदिराचे. कमेंट करून सांगा मित्रांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय, आणि व्हिडिओला लाईक पण करा. आता मित्रांनो आपल्याला बाहेरचे परिसर पाहायचा आहे. इथे मित्रांनो तुम्ही लग्न समारंभासाठी इथं सुविधा चांगली आहे. तुम्ही लग्न पण करू शकता इथे. लग्न समारंभासाठी अत्यंत चांगल्या प्रकारची सुविधा आहे. हे बघू शकता इथं मंगल कार्यालय सुद्धा केलेलं आहे. इथं रूम वगैरे भेटतात. भंडाऱ्यासाठी, स्वयंपाकासाठी चांगल्या प्रकारची सुविधा आहे इथं. बघू शकता तुम्ही. किचन आहे. पाणी पिण्यासाठी सुविधा पण आहे इथं. बघू शकता किती सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. मंदिराचे काम जुने असल्यामुळे इथं भाविकांची खूप गर्दी असते मित्रांनो. आणि या पंचक्रोशीमध्ये या मंदिराचे नाव खूप जास्त पॉप्युलर असल्यामुळे इथे खूप गर्दी वाढते. बघू शकता किती सुंदर असा परिसर आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मुलं क्रिकेट वगैरे खेळत आहेत. किती मोठं ग्राउंड सुद्धा आहे इथे खेळण्यासाठी. मित्रांनो आता आपल्याला त्या धारेकडे जायचं आहे, जी की इथं धार आहे पाण्याची. गुप्त धार आहे ती बघायची आपल्याला. आपल्याला धारीकडे जायचं आहे मित्रांनो.
मित्रांनो बघू शकता, हे जी धार दिसते ना ही गुपित आहे. हे आत्तापर्यंत कोणालाही माहिती नाही की ही पाणी कुठून येते आणि कुठं जाते. तुम्हीच सांगा, इथून जायला चान्स आहे का पाणी? बघा, तुम्ही बघू शकता धार, बघू शकता तुम्ही किती मोठी धार आहे. ही गुप्त धार आहे मित्रांनो, बघू शकता. पाठीमागं काय दिसतंय का तुम्हाला? काहीच नाही आहे. आणि पाणी जायला पण चान्स नाही आहे. कुठं पाणी जाणार आहे सांगा मला? बघू शकता मित्रांनो तुम्ही, या नदीला पाणी किती आलेलं आहे. आणि ही जी नदी आहे ही पूर्णा नदी आहे. हिचं पात्र बघू शकता तुम्ही किती मोठं आहे. खूप पाणी आहे मित्रांनो नदीला. आणि मंदिराचं लोकेशन बघा किती छान आहे. एक वेळ अवश्य या मित्रांनो यामध्ये. हे जे पाणी आहे ना कुठून येते? पाणी कुठून येते तुम्हाला माहिती आहे का? नाही असं का? नाही, पण मला असं सांगितण्यात आलेलं आहे की ही जी धार आहे काही गुपित धार आहे म्हणून. पण असं दिसत नाही ना कुठून आले तर. डायरेक्टली पाणी येत होतं का? बघू शकता मित्रांनो, हे जे मंदिराची जी धार आहे ना ही आता हे मंदिराचं काम केलेलं आहे. अगोदर असं नव्हतं ना, अगोदर असं नव्हतं. हे जे बांधकाम केलेलं आहे तुम्ही बघू शकता, हे सगळं मंदिर बांधलेलं आहे. आणि या मंदिराला जवळपास हजारो वर्ष झालेली आहेत मित्रांनो. बघू शकता ही धार पण गुपित आहे. हे आत्तापर्यंत कोणालाच माहीत नाही कुठून पाणी यायला लागले आणि कुठं चाललंय तर. आणि आणखीन बी डेव्हलप करायचं राहिलेलं आहे. इथं बांधकाम आणखीन बी सुरू आहे. बघू शकता इथं हे जे आता इथं बांधकाम सुरू करायचं आहे या मंदिराचं. आणि हे मंदिर आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातील मंठा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरती उसवत देवठाणा उसवत गाव आहे. त्या गावामध्ये हे जे की महादेव व्यंकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि हे मंदिर प्राचीन काळापासून आहे मित्रांनो. माझा बी जन्म नव्हता झाला आणि तुमचा पण झाला नसेल त्या अगोदरपासून हे मंदिर आहे मित्रांनो. बघू शकता. आणि हे दोन मुलं भेटले आम्हाला इथं. तुझं नाव काय वे? ओमकार. सरनेम काय? सरदे. तुझं? येस सरदे. हे दोन मित्र भेटले मला आणि खूप छान वाटलं इथं येऊन. तुम्ही पण या मंदिराला भेट द्या, व्हिजिट द्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो हे होतं उसवत गाव येथील सुंदर असं महादेवाचे मंदिर जे की व्यंकेश्वर आहे ना, मग आपण बघितलेच आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघताय ते पण सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.